पोलीस भरती 2026 सायमन कमिशन भारतात कधी आले? तर त्याचं उत्तर आहे 1928. तर बघूया सायमन कमिशन कधी आलं होतं. तर सायमन कमिशन आलं होतं 3 फेब्रुवारी 1928. आता सायमन कमिशनमध्ये नेमकं काय झालं होतं की सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. काय नव्हता? एकही भारतीय व्यक्ती नव्हता. एकही भारतीय व्यक्ती नव्हता. आता तुम्ही सांगा, जे कमिशनमध्ये भारताचे जे प्रश्न आहे ते मांडणारा एकतरी भारतीय पाहिजे होता ना. त्याच्यामुळं इथे सायमन कमिशनला विरोध केला, कारण एकही भारतीय नव्हता. आता मुंबईवरून विरोध कोणी केला होता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. मुंबईवरून विरोध कोणी केला सांगा बरं? तर महात्मा गांधींनी केला. कोणी केला? महात्मा गांधींनी केला. ठीक आहे. नंतर सायमन गो बॅक. आता सायमन गो बॅक असं म्हटलं होतं. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं याला? सायमन गो बॅक. आता तेव्हा सायमनला म्हणजे त्यावेळेस भारतीयांची एवढीही म्हणजे हिंमत नव्हती की इंग्रजांना डायरेक्ट विरोध करायचा, डायरेक्ट चले जाओ असं म्हणायचं नाही. त्यांनी सायमन गो बॅक म्हणजे असे नारे इनडायरेक्टली केले. नंतर आता त्याचा जो सायमन गो बॅकचा जो विरोध काय आहे तो कोणी केला होता? लाला लजपत राय यांनी. कोणी केला विरोध? लाला लजपत राय. ठीक आहे. लाला लजपत राय यांनी विरोध केला. मग आता यामध्ये लाठीचार्ज झाला आणि या लाठीचार्जमध्ये 27 नोव्हेंबर काय म्हटलं मी? 27 नोव्हेंबर 1928ला यांचं काय झालं? निधन झालं. कोणाचं? लाला लजपत रायचं निधन झालं. नंतर बघा, आता याचा बदला म्हणून काय झालं तिथून एका महिन्यानं म्हणजेच काय 27 डिसेंबर 1928ला काय झालं असं की सॉन्डर्स ब्रिटिश अधिकारी कोण? सॉन्डर्स नावाचा जो ब्रिटिश अधिकारी होता त्याच्यावर काय केला म्हणजे त्या अधिकाऱ्याची हत्या करून टाकली. सॉन्डर्सची काय केली? हत्या. कधी? 27 डिसेंबर 1928. कोण केली? भगतसिंग. कोण होतं त्यामध्ये? भगतसिंग. नंतर राजगुरू. नंतर सुखदेव. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. तर यांनी काय केलं? सॉन्डर्सची हत्या केली. आणि त्याच्यामुळं काय झालं की सायमन कमिशनला आणखीन बळ आलं आणि याच कारणामुळं काय झालं की यांना फाशी पण झाली होती. चला पुढं. आता आहे 1930ला काय झालं होतं? 1930ला झालं होता सविनय कायदेभंग. ठीक आहे. सविनय कायदेभंग. 1927 कमिशन म्हणजे सायमन कमिशनची रचना 1927ला काय झाली ती? सायमन कमिशनची रचना काय झाली ती? सायमन कमिशनची रचना झाली होती. आणि एक शेवटचा ऑप्शन आहे 1925ला काकोरी कट झाला होता. काय झाला होता? काकोरी कट झालेला होता. तर बघा, अशा प्रकारे सायमन कमिशन भारतात कधी आले? तर 1928ला आले होते. आणि ते तारीख आहे 3 फेब्रुवारी 1928ला. तर तुम्हाला ही माहिती एकदा तुम्ही पुन्हा वाचा व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया अशाच व्हिडिओसाठी. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.